हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या टॉपिकमध्ये लास्टचं आर्टिकल आहे आपलं. यापूर्वी आपण बराचसाच भाग कव्हर केलेला आहे, जेणेकरून लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा आर्टिकल स्टडी केलेला आहे. त्यामध्ये थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस झालेला आहे, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस कव्हर केलेला आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी फाइंड आउट केलेले आहे, बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढलेला आहे, बॉडीवरती ॲक्ट होणारा टॉर्क फाइंड आउट केलेला आहे. आज आपण रोलिंग मोशनचा आर्टिकल स्टडी करणार आहे. तर रोलिंग मोशन हा मोशनचाच एक प्रकार आहे. आपण डिफरंट टाइप्स ऑफ मोशन स्टडी केलेला आहे. त्यामध्ये लिनियर मोशन असेल, सर्क्युलर मोशन असेल, रोटेशनल मोशन असेल, व्हायब्रेटरी मोशन असेल, रॅन्डम मोशन असेल, प्रोजेक्टाइल मोशन असेल. त्याच पद्धतीनं आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशनमध्ये दोन प्रकारची मोशन असणार आहे. रोलिंग मोशनचा जर आपण विचार केला तर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू टाइप्स ऑफ मोशन. फर्स्ट इज द लिनियर मोशन and सेकंड इज द रोटेशनल मोशन. या दोन मोशनचं जे काही कॉम्बिनेशन आहे त्यालाच आपण गडगडणारी गती किंवा रोलिंग मोशन असं म्हटलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स आहेत. ग्राउंडवरती जो रोलर असतो, त्या रोलरला ज्यावेळेस आपण पुढे खेचत असतो त्यावेळेस तो सरळ रेषेत पुढे जातो. सरळ रेषेत जातो याचा अर्थ त्याला लिनियर मोशन असणार आहे. जात असताना तो स्वतःभोवती गोल फिरतो, हे त्याला का असणार आहे? रोटेशनल मोशन असणार आहे. दुसरे एक्झाम्पल आपल्याला कॉईनचं घेता येत आहे. कॉईनला जर आपण टेबलावरती टॉस केलं तर तो सरळ रेषेत पुढे जातो, म्हणजे त्याला लिनियर मोशन असणार आहे. जात असताना तो स्वतःभोवती गोल फिरतो, याला रोटेशनल मोशन असणार आहे. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ लिनियर मोशन प्लस रोटेशनल मोशन इज नथिंग बट रोलिंग मोशन. त्या रोलिंग मोशनची जर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर या दोघांच्या कायनेटिक एनर्जीची आपल्याला ॲडिशन घेतली पाहिजे. जे फॉर्म्युला आपल्याला इथे तयार करायचा आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द रोलिंग मोशन किंवा रोलिंग बॉडी इज इक्वल टू लिनियर कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. बॉडी जर सरळ रेषेत जात असेल, इट्स कायनेटिक एनर्जी नथिंग बट 1/2 mv², मास ऑफ द बॉडी अँड लिनियर स्पीड ऑफ द बॉडी. हे लिनियर कायनेटिक एनर्जी झाली. त्याच पद्धतीने आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लास्ट टाइम तयार केलेला आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करून तो जो फॉर्म्युला आहे, that formula is nothing but 1/2 I ω². 1/2 it is a constant, I is nothing but moment of inertia and omega is nothing but the angular velocity or speed. आता हा फॉर्म्युला आपण पुढे कन्वर्ट करू शकतो. 1/2 mv² as it is plus 1/2 I is nothing but moment of inertia. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन यामधलं आपल्याला रिलेशन माहित आहे. दॅट इज अ mk². रिमेनिंग इज द ओमेगा. ओमेगाचं रिलेशन आपल्याला माहित आहे. v इक्वल टू आर ओमेगा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. याच्यावरून आपण ओमेगाचा आन्सर मिळवू शकतो. ओमेगा इज नथिंग बट v/r. जर स्क्वेअर पाहिजे असेल तर इकडं दोन्हीकडं स्क्वेअर होणार आहे. म्हणजे इथं फॉर्म्युला आपला राहणार आहे v²/r². अगेन इक्वल टू, आता इथं 1/2 mv² आहे, इथे पण 1/2 mv² आहे. त्याला जर आपण कॉमन घेतलं तर फॉर्म्युला आपला तयार होणार आहे 1/2 mv² ब्रॅकेटमध्ये इथे 1 राहणार आहे आणि इकडे काय शिल्लक राहणार आहे पा k²/r². k²/r². दॅट इज द फॉर्म्युला फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी किंवा रोलिंग मोशन. अतिशय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. 1/2 mv² आणि इन ब्रॅकेट 1 प्लस k² डिवायडेड बाय r². k इज नथिंग बट रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी आणि r हा त्याचा रेडियस असणार आहे. तर ह्या फॉर्म्युल्याला रिलेटेडच आपल्याला लिनियर स्पीड आणि लिनियर ॲक्सेलरेशन काढायचं आहे. बॉडी इन्क्लाइन्ड प्लेनवरून रोल होते असं गृहीत धरायचं आहे. या डायग्रामचा आपण विचार करूया. स्टार्टिंगला काय फाइंड आउट करायचं आपल्याला? लिनियर ॲक्सेलरेशन
आणि लिनियर स्पीड काढायचं आहे. कुणाचं? बॉडीचं. बॉडी काय होणार आहे? रोल होणार आहे. रोलिंग ऑन अ इन्क्लाइन्ड प्लेन असं म्हटलंय. इन्क्लाइन्ड प्लेन. एक फळी दिलेली आहे, स्लेट दिलेली आहे, तिरपी करून लावलेले आहे आणि त्याच्यावर एक बॉडी आपल्याला रोल करायची आहे टॉप टू बॉटम. आणि त्या बॉडीचा ॲक्सलरेशन पण फाइंड आउट करायचं आहे आणि तिची लिनियर स्पीड पण काढायचं आहे. यासाठी फिगर आपण पहिल्यांदा विचारात घेऊया. फॉर एक्झाम्पल, दिस इज द इन्क्लाइन्ड प्लेन. हे फळी दिलेले आहे, इन्क्लिनेशन त्याचं घ्यायचं. ही ग्राउंड लेवल असेल, ही तिची हाईट असणार आहे. हा जो अँगल आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन फॉर एक्झाम्पल थिटा. ही जी फळी आहे या फळीला जमिनीशी केलेला अँगल हा थिटा असणार आहे. फळीची जमिनीपासूनची जी उंची आहे ती एच असणार आहे. हा टॉप पॉइंट असणार आहे, हे बॉटम असणार आहे. इथं आपण बॉडी ठेवलेले आहे. फॉर एक्झाम्पल फुटबॉल इज केप्ट हिअर. इथं फुटबॉल ठेवला सुखरूप धरूया. तो फुटबॉल इथून सोडल्यानंतर इथं तळाला येणार आहे, बॉटमला, विदाउट स्लिपिंग असं म्हटलं. त्याला घसरू द्यायचं नाही. तो एक्झॅक्ट रोल होत आला पाहिजे, गडगडत आला पाहिजे. जे कॉइन ठेवलेला आहे किंवा फुटबॉल ठेवलेला आहे, चेंडू ठेवलेला आहे, तसा टोटली रोल होत येणार आहे कुठे? तळाला. तळाला आल्यानंतर त्याचं स्पीड काढायचं आहे आणि तळाचं त्याचं ॲक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या टॉप पासून बॉटम पर्यंत इथं समजा लास्ट पॉइंट असणार आहे बॉटमचा. हे जे टोटल डिस्टन्स आहे, हे टोटल डिस्टन्स समजा एस एवढा आहे. हा अँगल थिटा आहे, हे एच असणार आहे, एस असणार आहे. ट्रिग्नॉमेट्रीचा जर आपण विचार केला तर साइन थिटा इज इक्वल टू फ्रंट साइड एच आणि हायपोटेनस काय असणार आहे? एस असणार आहे. मग याच्यावरून आपल्याला एच काढता येतो. जे साइन थिटाचं फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एस. मग याच्यावरून आपल्याला एचचा आन्सर मिळतंय. एच इज नथिंग बट एस साइन थिटा. हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. तर ज्या वेळेस आपली बॉडी टॉप पासून बॉटमला येणार आहे त्यावेळेस कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ आपल्याला विचारात घ्यायचा आहे, ऊर्जा अक्षयतेचा नियम. ज्यावेळेस आपण टॉप कडून बॉटम कडे जात असतो, टॉपला गेल्यानंतर आपलं जी काय पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, त्यात पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम, अर्धा टर्म कायनेटिक एनर्जी इज मिनिमम. ज्यावेळेस टॉप पासून आपण बॉटमला येत असतो त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीचा लॉस होत असतो आणि दॅट लॉस इज कन्व्हर्टेड इनटू गेन इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असणार आहे, कायनेटिक एनर्जी शुड बी मिनिमम ॲट द हायेस्ट पॉइंट. बॉटम पॉइंटला आल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी सपोज मिनिमम आणि कायनेटिक एनर्जी सपोज मॅक्झिमम. आणखीन एक कन्सेप्ट आहे, ज्यावेळेस पॉइंट इथं असणार आहे, बॉडी टॉपला असणार आहे, ॲट दॅट टाइम इट्स इनिशियल स्पीड इज इक्वल टू 0. ज्यावेळेस तो बॉटमला असणार आहे त्यावेळेस फायनल स्पीड हे त्याचा असणार आहे मॅक्झिमम. तर स्पीडसाठी आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आणि त्याच्यासाठी आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ उपयोगात आणायचा आहे. काय कॉन्झर्वेशन लॉ आहे पहा. कॉन्झर्वेशनचा नियम असा सांगतोय, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं रिलेशन माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट mgh. गेन इन कायनेटिक एनर्जी मध्ये दोन्ही पद्धतीच्या कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायचे. पहिल्यांदा लिनियर कायनेटिक एनर्जी नथिंग बट 1/2 mv². दुसरं म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I ω². हे जर आपण पुढे सॉल्व केलं त्याच्यामध्ये 1/2 mv² जशाच तसं राहणार आहे आणि पुढचा जो फॅक्टर आहे तो 1/2 I इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्जी ऑफ द गिव्हन बॉडी. तो जो फुटबॉल दिलेला आहे त्या फुटबॉलचा मोमेंट ऑफ इनर्जी आणि त्याच्यामधलं रिलेशन आपल्याला माहित आहे mk². k इज नथिंग बट रेडियस ऑफ गायरेशन. तर राहते ओमेगा. ओमेगाचं रिलेशन पण आपण मगाशी पाहिलेलं आहे. ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर स्पीड आणि अँग्युलर स्पीड इज नथिंग बट v²/r². हे जर पुढे सॉल्व केलं तर इक्वेशन असणार आहे 1/2 mv² इन ब्रॅकेट. हा कॉमन फॅक्टर घेतलेला आहे, इथे 1 राहणार आहे, इथं k² डिवायडेड बाय r². इकडच्या साईडला असणार आहे मास, ग्रॅव्हिटेशन आणि हाईट. त्या मासला मास कॅन्सल होतं, 2 जर या साईडला घेतलं
तर आपली पुढची स्टेप असणार आहे ट्वाइस जी एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बॉटमचं लिनियर स्पीड, दॅट इज द फायनल लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द गिवन बॉडी. मग व्ही स्क्वेअर जर इकडे ठेवला, हा फॅक्टर जर या साईडला घेतला, तर आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला असा आन्सर मिळेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस जी एच डिवायडेड बाय बॉटमचा जो फॅक्टर आहे तो 1/2 के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. फायनली फ्रॉम दिस इक्वेशन we can write v equal to v, that is the linear speed at the bottom, that is the final speed of the rolling body. v is equal to under root मध्ये twice gh as it is divided by 1 plus k square divided by r square. So this is nothing but the formula for the linear speed of the rolling body at the bottom. म्हणजे इथं जो फुटबॉल ठेवलेला आहे तो स्टार्टिंगला इथं असताना स्पीड त्याचं 0 असणार आहे, तो अजून रोलच झालेला नाही. पण जसा जसा तो खाली येणार आहे इट स्पीड इन्क्रीजेस and finally speed becomes maximum at the bottom or ground level. And the formula for the final speed is given here. v is equal to total under root मध्ये twice gh, 2 is a constant, g is the acceleration due to gravity, and h is the height of the slate. 1 plus k square divided by r square. K is nothing but radius of gyration of the body and r is nothing but radius of the football or that body. So this is the formula for the linear speed of the rolling body at the bottom. Then finally we have to find out it the acceleration of the rolling body. The acceleration साठी आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करायचा आहे. आपल्याकडे टोटली 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. पहिल्यामध्ये आपण लिहितो v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये आपण लिहिलेला आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि तिसरं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. Now in this case we have to use the third kinematical equation to find the acceleration of the body at the bottom. Acceleration आपल्याला फाइंड आउट करायचं आणि त्याच्यासाठी आपण तिसऱ्या कायनेमॅटिकलचा वापर करतोय. काय थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस a आणि s. But in this equation v square remains there. u is nothing but 0. That means at the top initial speed of the body, हा जो फुटबॉल नुसताच ठेवलेला आहे, नुसता ठेवलेला तो रोल झालेला नाही, रोल झालेला नाही याचा अर्थ इनिशियल स्पीड काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे 0 u 0 सबस्टिट्यूट करायचं आहे, म्हणजे 0 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस a and s. So next step becomes v square is equal to twice as. तर v square चा आन्सर आपण मगाशी काढलेला आहे. v square is nothing but twice gh divided by 1 plus k square divided by r square is equal to, हे 2 तसंच राहणार आहे, ऍक्सेलरेशन तसंच राहणार आहे. s चा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी परत आपल्याला डायग्राम मध्ये ट्रिग्नोमेट्रीचा यूज करायचा आहे. काय सांगते ट्रिग्नोमेट्री? साइन ऑफ थीटा इज नथिंग बट फ्रंट साइड इज नथिंग बट h, आणि तो कर्न आहे s, h बाय s. आपल्याला तर s ची गरज आहे. दॅट मीन्स s बिकम्स h डिवाइडेड बाय साइन थीटा. जर s ची किंमत आपण इथं पुट अप केली, h टॉपला राहणार आहे डिवाइडेड बाय साइन ऑफ थीटा. साइन थीटा इथं राहील. तर काय कॅन्सल होते पार्ट पहा, h ला h कॅन्सल होत आहे, 2 ला 2 कॅन्सल होत आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन मध्ये काय राहणार आहे, हा साइन थीटा इकडल्या बाजूला येईल, म्हणजे जी राहणार आहे साइन थीटा राहणार आहे. जी साइन थीटा डिवायडेड बाय हा भाग तसाच राहील 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू a. किंवा वेगळ्या टाईपनं जर आपण लिहिलं अरेंज करून, तर ऍक्सेलरेशन ॲट द बॉटम इज इक्वल टू
formula becomes g sin theta divided by 1 plus k square by r square. So this is nothing but the linear acceleration of the body, rolling a body at the bottom. So in this way all the theory part of this topic is to be completed here. संपूर्ण टॉपिक आपण व्हिडिओच्या द्वारे एक्सप्लेन केलेला आहे. झूमला त्याच्या नोट्स पण आहेत, तुम्ही त्याचा पण वापर करा आणि जे सगळे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ परत एकदा पाहायचा प्रयत्न करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनला स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.